नमस्कार मित्रांनो, मी आपला संगम संटे साम्राज्य ग्राफिकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा डे 3 ज्या भावांनी आज फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत असतील त्यांनी याच्या अगोदर 2 व्हिडिओ झालेले आहेत, ते पाहिल्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओ समजणार नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपण जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पाहून घ्यायचे। त्याच्यामध्ये मी बेसिक टूल सर्व ॲप्लिकेशन शिकवलेलं आहे। ओके, तर आजचा टॉपिक मेन म्हणजे आपण काय करणार आहोत, PLP फाईल कुठनं डाउनलोड करायची, कशी एक्स्ट्रॅक्ट करायची, पासवर्ड कसा टाकायचा, सर्व गोष्टी समजून सांगा। ज्यांना कोणाला PLPचं थोडंही काही माहीत नसेल त्यांना ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजणार, आणि ज्यांना कोणाला प्रॉब्लेम येत असेल PLP फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्याचा ते तुमच्या मित्राला नक्कीच व्हिडिओ सेंड करा, कारण की या व्हिडिओमध्ये मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगलेली आहे। ओके, तर आज तुम्हाला मी त्याच्यासाठी आपल्याला एक बेसिक ॲप्लिकेशन लागेल। त्या तुम्हाला एक ॲप्लिकेशन सांगतो, ते तुम्हाला ॲप्लिकेशन अगोदर डाउनलोड करून घ्यायचं। झड अर्चू नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, असं दिसतं। डाउनलोड करून घेतलेले आहे मी अगोदर, तुम्ही करून घ्यायचं आहे। ओके, डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, आपलं एक झालेलं आहे। तर आता आपण बेसिक गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की डाउनलोड कुठनं करायची PLP फाईल। ओके, तर आपण PLP फाईल आपल्याला यूट्यूबवरनं भेटून जातात। यूट्यूबवरनं आल्यानंतर तुम्हाला असं आता एक मी माझा व्हिडिओ घेतलेला आहे। ओके, तर आपण आता असं एक कोणत्याही यूट्यूबवरचा व्हिडिओ घेऊ शकतो। तुम्हाला इथं मोर ऑप्शन दिसत असेल, डिस्क्रिप्शनमध्ये यायचं। डिस्क्रिप्शनमध्ये आल्यानंतर PLP फाईल म्हणून अशी एक लिंक दिलेली असते कोणी पण। ओके, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी एक इंटरफेस दिसेल। ओके, त्यानंतर तुम्हाला एक क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एक ऑप्शन दिसेल डाउनलोड, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आपली। मग क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं थोडंफार दिसतं। ओके, तुम्हाला डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपली फाईल डाउनलोडला पडली, तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये डाउनलोड आपलं चालू झालेलं आहे। ओके, ही फाईल डाउनलोड झाली त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे झड अर्चू ॲप्लिकेशन घेतलं होतं त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला असा काहीतरी इंटरफेस दिसेल। तुम्हाला त्याच्यामध्ये अगोदर काय करून घ्यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून फोल्डरला एक नवीन फोल्डर करून घ्यायचं आहे। फोल्डरला तुम्ही नाव देऊ शकता, ते म्हणजे 2000 नसता राजमाता। ओके, नाव दिलेलं आहे। ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण डाउनलोडमध्ये गेल्यानंतर आपण जे डाउनलोड केलं होतं ते तुम्हाला इथं भेटून जाईल। तर पाहू शकता इथं मी मराठीमध्ये फाईलचं नाव ठेवलं होतं त्या झिप फाईलचं, म्हणून ते सर्वात शेवटला आलेलं आहे। इंग्लिशमध्ये असल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता असं वरती कुठंतरी येईल। ओके, तर तुम्हाला झिप फाईल म्हणजे तुम्हाला सगळे यूट्यूबर वगैरे झिप फाईल असे देणार। झिप फाईल कशी ओळखायची, त्यावर लिहिलेलं आहे ZIP। ओके, तर म्हणजे तिला एक पासवर्ड असतो, ते सिक्युरिटी असते। मग ते पासवर्ड तुम्हाला कुठं भेटतो, ते तुम्हाला त्या यूट्यूबरने तुमच्या व्हिडिओमध्ये दिलेला असतो। ते पासवर्ड तुम्हाला पाहायचा असतो आणि ते एक्स्ट्रॅक्ट करायची प्रोसेस कशी असते तर आपण तुम्हाला करून दाखवू। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे काहीतरी ऑप्शन दिसतील। ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। ओके, एक्स्ट्रॅक्टवर क्लिक केल्यानंतर तुमची फाईल सिलेक्ट झालेली आहे। इथला साईडचा ॲरो प्लस होता, ते असा काहीतरी वेगळा दिसत असेल। ओके, चेंज झालेलं आहे। तुम्हाला ते असं सिलेक्ट झाल्यानंतर इथे वरती एक ऑप्शन दिसत असेल, असं क्लिक करायचं। त्यानंतर असे काही दिसतील, तेव्हा तुम्ही डिव्हाइस स्टोरेजमध्ये क्लिक करायचं। केल्यानंतर आपल्या डिव्हाइसमधले सर्व फोल्डर दिसतील। आपण एक फोल्डर बनवलं होतं, त्या फोल्डरचं नाव काय ठेवलं तर राजमाता। तर पाहू शकता आपण ते फोल्डर शोधूया, राजमाता। तर हो का, आपण जे फोल्डर शोधलं तर हे एम्प्टी फोल्डर म्हणजे आता आपण याच्यामध्ये एक आपली PLP फाईल एक्स्ट्रॅक्ट करणार। एक्स्ट्रॅक्ट म्हणजे त्यात मटेरियल वगैरे सर्व दिले, सगळ्या गोष्टी देणार। या क्लिक करायचं यावरती। क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड मागेल, ते मी पासवर्ड तुम्हाला त्या चॅनलवरती त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। ते पासवर्ड तुम्हाला तिथनं जाऊन बघायचा, आणि पासवर्ड नेहमी कॅपिटल लेटरमध्ये टाकायचा, म्हणजे किंवा काही सर्वजण कॅपिटल टाकते, पण काही कधी सेम आहे तसाच टाकायचा। ओके, स्पेस वगैरे सर्व गोष्टी। तर मी पासवर्ड टाकून घेतो आम्ही, तर पाहू शकता। तर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर असं काहीतरी दिसते। ओके, आता आपली फोल्डर सगळं एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे। एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सरळरित्या हे बॅक यायचं आहे। ओके, बॅक आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। आणि आता सर्वात मेन गोष्ट म्हणजे आता मी जे काही प्रोसेस करणार आहे ते तुम्हाला समजण्यासाठी याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहावं लागतात, कारण की त्याच्यामध्ये मी बेसिक गोष्टी सांगलेल्या आहेत। ओके, तर आपण इथं 3 डॉटवरती क्लिक करून ओपन फाईलमध्ये आलो, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स बघलेलं आहे। तर आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, तुम्हाला वरती 3 ऑप्शन दिसत असतील, PLP आणि हे वगैरे। PLPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या स्टोरेजमधलं असं काहीतरी फोल्डर दिसत असतील। ओके, तर तुम्ही आपण जे एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे
तुम्हाला काय करायचं आहे, वरती अनेक ॲरो दिसत असतील, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपले सर्व फोल्डर असे म्हणजे दिसायला चालू होते. तर तुम्ही पाहू शकता. आता आपण सगळ्यात अगोदर राजमाता फोल्डरमध्ये आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली, त्याला आपण राजमाता फोल्डरमध्ये गेलो तेव्हा आपण एक फोल्डर आपण दिलेले होते, ते ओपन केल्यानंतर PLP फाईल नेहमी ब्लूमध्ये दिसते. पाहू शकता. जेव्हा असं दिसेल तेव्हा तुमची PLP फाईल एकदमरित्या ओपन झालेली. ओके, तुम्ही पाहू शकता PLP फाईल ओपन केलं. ओनली ओपन याचा अर्थ म्हणजे ते फक्त ओपन अँड ॲड हे केल्यानंतर आपलं असं इथे स्टोअर राहणार. ओके, कधी नेहमी पण ओपन अँड ॲड करायचं. ओके, ओपन अँड ॲड केलं तर पाहू शकता आणि मग नंतर असं एकनं बॅक यायचं. तुम्ही पाहू शकता सगळे आपले PLP आलेले आहे आणि एक झूमचा ऑप्शन असेल, तुम्ही यानं झूम आउट वगैरे करू शकता. ओके, तसंच सेमरित्या आणि एकदा तुम्हाला मी दुसरी ओपन करू. ओपनमध्ये आलोत आणि पाहू शकता PLPमध्ये आलोत. PLPमध्ये आल्यानंतर आपण एक ना एक बॅक गेल्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट केलं होतं त्या फोल्डरमधून पाहू शकता आपण आपली PLP फाईल ओपन झालेली आहे. ओके, तर आता हे असं या रीती तुम्ही PLP फाईल ओपन करू शकता. आणि जो तुम्हाला काय अडचण येत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहेत काय नाही. मी तर व्यवस्थित सांगलेलं आहे. ओके, आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये मटेरियल दिलेलं होतं. मटेरियल पण आपल्या ते गॅलरीमध्ये येऊन जाणार. ओके, पाहू शकता आता ते आपलं मटेरियल आपल्या गॅलरीमध्ये येऊन जाणार. एक मिनिट मी मागं एक्स्ट्रॅक्ट केलं होतं ते बघा या रीत. ते आता ज्या व्हिडिओनुसार असतं ते बघा पाहू शकता. एक गोष्ट 3 वेळ झालेली आहे, म्हणजे ते एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे प्रॉपररित्या. तर पाहू शकता या रीते तुमचं हे एक्स्ट्रॅक्ट होणार. हे इथं तुम्हाला डबल दिसत असेल कारण की मी याच्या अगोदर एक्स्ट्रॅक्ट केलं होतं. तुमच्याकडे एक वेळेसच येणार. ओके, सगळं मटेरियल पण भेटणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला काही अडचणी असतील तर आणि कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा आणि Day 4 नक्कीच येईल, त्याच्यासाठी असा सपोर्ट असू द्या. ओके, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.